ठाणे लोकसभेचे माजी खासदार डॉक्टर संजीव गणेश नाईक यांचा वाढदिवस काल ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। माजी खासदार संजीव नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाणे शहरातील विविध भागात विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। तसेच वर्तकनगर साईबाबा मंदिर हॉल येथे संजीव नाईक यांच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी लांबून लांबून लोक वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते। सदर प्रसंगी संजीव नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी बुके नकोत तर शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या स्वीकारण्यात आल्या। या उपक्रमाला नागरिकांनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे। तसेच समाजसेवक आसद चाऊस यांच्या वतीने नागरिकांना मोफत पेन रिलीफ क्रीमचं वाटप करण्यात आलंय। संजीव नाईक यांच्या हस्ते हे वाटप पार पडलंय। या प्रसंगी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ॲडव्होकेट धनंजय सिंह, ॲडव्होकेट अमित सिंह, विष्णुशंकर तिवारी, आशिष गौतम तसेच सर्वपक्षीय नेते, भाजपा कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचे माजी खासदार संजीव नाईक यांनी विशेष आभार व्यक्त केले। रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स कशेळी काल्हेर या भागातून अनेक उद्योजकांनी मी केलेल्या आव्हानाला की बुके नको तर बुक पाहिजे, गरीब विद्यार्थी, गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना फुलांचा जो काही सुगंध आहे त्याच्यापेक्षा पुस्तकांचं ज्ञान मिळावं, वह्यांचं ज्ञान द्यावं आणि त्या आव्हानाला मदत केल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि भविष्यामधील कुठलाही सामाजिक राजकीय जो माणूस असतो त्याने असा उपक्रम केला तर खऱ्या अर्थानं शिक्षणासाठी लागणाऱ्या गरिबांचे वही पुस्तकाचा प्रश्न आहे तो मिटावा असे आमची प्रयत्न आहे। आणि याच्यासाठी आपण प्रतिसाद दिल्याबद्दल आपला सर्वांचा मनपूर्वक आभार। ठाणेकरांचे आशीर्वाद सदैव आहेत, आज आहेत आणि उद्याही राहतील। सामाजिक कार्यामध्ये असंच आपण सर्वांनी मिळून काम करूया अशी आपल्या सर्वांच्याकडून विनंती करतो आणि सर्वांच्या या वाढदिवसाच्या शुभेच्छाबद्दल सर्वांचा आभार व्यक्त। संकल्प हाच आहे की लोकांची सेवा व्हायला पाहिजे। राजकारणाच्या वेळेस होईल, परंतु आमच्यासारख्या लोकांनी जर खऱ्या अर्थानं समाजकार्य केलं तर मला असं वाटतंय की खऱ्या अर्थानं बाकीच्या लोकांना गोष्टीच उरणार नाही, समाजच कार्य चांगलं होईल आणि म्हणून तो संकल्प सिद्धीच जावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना।